नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. आज आपण बाळूमामांची लीला नवीन प्रसंग घेऊन भेटीला आलो आहोत. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. मामांचा भंडारा म्हणजे एक विशेष औषध. एकेकाळी रुकडीच्या लक्ष्मीबाई शिनगारे या फार आजारी होत्या. रेंदाळ हे लक्ष्मीबाईंचे माहेर होते. आजारपणामुळे त्या बाई या त्यांच्या आईकडे रेंदाळा माहेरीच आल्या होत्या. रेंदाळचे रहिवासी असलेले बुद्धप्पा बोते यांनी मामांविषयी लक्ष्मीबाईंना माहिती दिली. मामांच्या देवत्वाबद्दल समजताच त्या त्यांच्या आईबरोबर मेतके या गावी मामांच्या तळावर मामांना भेटण्यास गेल्या. लक्ष्मीबाई खूप अशक्त झाल्या होत्या, म्हणून त्यांच्या आईने त्यांना लहान मुलाप्रमाणे कडेवर घेतले होतं. लक्ष्मीबाईंना त्यांच्या पायीच मामांच्या तळावर आणलं होतं. त्या समय वाहनाच्या अनुपलब्धतेमुळे त्या दोघींचा पायीच प्रवास झाला होता. मामांनी लक्ष्मीबाईंची भयंकर दशा पाहिल्याने ते म्हणाले, ही केस माझ्या हातून होणार नाही, पण एवढ्या दूर आणलेली आहेस तर 7 दिवस भंडारा हळदपुडी लिंबाच्या रसात मिसळून माझ्या सांगण्यानुसार तिला घेऊ दे, बघू काय होतंय ते. मामांच्या कृपेने त्या भंडारा औषधाने लक्ष्मीबाईंना बरं वाटू लागलं होतं. काही दिवसातच त्या आजारातून बाहेर पडल्यावर पूर्वीसारख्या ठणठणीत झाल्या. लक्ष्मीबाई तब्येतीत चांगला फरक जाणवू लागल्यानंतर मामांचा आशीर्वाद घेऊन प्रथम माहेरी रेंदाळा जाऊन काही दिवस राहिले आणि नंतर त्यांच्या सासरवाडीस रुकडीला गेले. अशा प्रकारे मामांच्या भंडाऱ्याने औषधाचे कार्य करून लक्ष्मीबाईंना आजारातून बाहेर काढलं होतं. भंडारा केवळ निमित्त मात्र होतं, यामागे खरी तर मामांची कृपा होती. पुढे लक्ष्मीबाईंची श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध भावना पाहून बाळूमामा त्यांना आपली मानस कन्या समजू लागले होते. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.